भाजप नेत्यांचा नवाब मलिक यांच्यामुळे मुंबईत महायुती तुटण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये नवाब मलिक यांच्या संदर्भात 15 मिनिटे चर्चा झाली आहे। अजित पवार यांनी नवाब मलिकांसाठी आग्रही भूमिकाही मांडली आहे। मात्र भाजपला महायुतीमध्ये नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य नाही आहे। त्यामुळे मलिकांमुळे मुंबईत राष्ट्रवादी सोबत नसावी अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे। अजित पवार मुंबई महापालिकेमध्ये स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचंही समजतंय। दरम्यान या सगळ्या वादानंतर नवाब मलिक यांची कन्या आमदार सना मलिक यांच्यासोबत पुढारी न्यूजनं एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय। ऐकूयात। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सना मलिक आहेत। मुख्यमंत्री आणि अजितदादांची एक बैठक झाली, त्यामध्ये असं बातमी आलेली आहे की अजूनही मलिक साहेबांच्या नावाला भाजपचा विरोध आहे, मुख्यमंत्र्यांचा देखील विरोध आहे। तुमची प्रतिक्रिया? नाही, अजितदादा पवारच्या शेड्यूलमध्ये आम्ही पण बघितले, मुख्यमंत्रीसोबत त्यांची बैठक होती, पण बैठकचा विषय काय होता कोणालाच माहीत नाही। ते मला वाटतं अजितदादा जास्त माहिती देऊ शकतात, तर यावर आपण जास्त बोलू शकत नाही। काय मलिक साहेबांच्या बद्दल आता कुटुंबीय म्हणून किंवा आमदार म्हणून तुमची काय भूमिका आहे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत? मुंबईची कमिटी फायनल झाली होती, त्यांच्या अध्यक्षपदची जबाबदारी नवाबभाई मलिक यांना दिली गेली होती आणि ते कमिटीमध्ये आमदार म्हणून मी आहे, माजी आमदार म्हणून जितानभाई सिद्दीकी आहे, यांच्या त्याच्यासोबत दोघेच कार्याध्यक्ष आहे आमचे मुंबई NCPचे, आणि आणखी काही कोर मेंबर्स आहे, जिल्हा अध्यक्ष आहे सगळे, आणि हे सगळे बसून आम्ही डिसिजन घेते। कोणी एकटाच डिसिजन घेते असं नाही आहे। आणि जसं पक्षाचे आदेश आपले अजितदादा पवार साहेब, प्रफुल्लभाई पटेलजी आणि सुनील तटकरे जसं आम्हाला गाईड करा आणि पक्षाचा जे निर्णय होईल आम्ही तसंच पुढे जाऊ। काल आशिष शेलार असतील, अमित साटम असतील, यांनी स्पष्ट केलं की नवाब मलिक असतील तर आम्ही युती करणार नाही। हे बघा, मी महायुतीचा एक भाग आहे आणि त्यांचं जे बोलणं आहे त्यांचं आहे, पण आम्हाला स्वतःच तिकडे कसं करायचं आहे, आमची समोर कसं प्लॅनिंग आहे, आम्ही आज पण काल पण आम्ही 3 तास बसून कसं करायचं, आम्ही युतीसोबत गेले तर कसं आपले परफॉर्मन्स असेल, आणि युतीसोबत किंवा युतीला सोडलं आणि एकटा स्वबळावर लढलं आपली परफॉर्मन्स कसे होईल, तेवर आम्ही सगळे होमवर्क करत होते। आता ते पण आमचं एक होमवर्क करून आमचं जे पूर्ण रिपोर्ट आहे ते रेडी झालं आहे। आम्ही पक्षाच्या वरिष्ठांसमोर सगळे रिपोर्ट जे ठेवणार, त्याच्यानंतर त्या लोकांचा जे निर्णय असेल आमच्यासाठी ते मान्य असेल। पण महायुतीतला तुमचा मित्रपक्ष असला तरी भाजप, काय अडचण काय आहे त्यांना असं वाटतं तुम्हाला नवाब भाईंची? बस बघा, राजनीतीमध्ये तुम्ही राजनीती जीवनमध्ये असणार तर तुमच्यावर आरोप होणार ते नक्कीच आहे, आणि ते आरोप जे झालाय ते आता फक्त आरोप आहे, ते सिद्ध झाला नाही, आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणीही असं बोलणार